नमस्कार. शुभ सकाळ. परवा आपण स्थूल अर्थशास्त्राची असणारी व्याख्या आणि त्याचे असणारा अर्थ आपण बघितला होता. आज आपण स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती या काही गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. प्रामुख्याने या ठिकाणी जो चार्ट दिसतो स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, त्याच्यामध्ये जर बघितला तर उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, विभाजनाचे समग्रलक्षी सिद्धांत आणि उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये उपभोग फलनाचा सिद्धांत आणि गुंतवणूक सिद्धांत आणि त्याच्यामध्ये व्यापार चलाचे सिद्धांत असा एक तुम्हाला या पुस्तकामध्ये तुम्हाला एक चार्ट बघायला मिळेल. एकंदरीत जर आपण बघितलं तर साधारणपणे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही सर्वसमावेशक असते. लक्षात घ्या की अर्थव्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाचा अभ्यास प्रामुख्यानं स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण छोट्यातल्या छोट्या घटकांचा काय केला होता, अभ्यास केला होता आणि त्यावरून प्रामुख्यानं संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न केला होता. पण स्थूल अर्थशास्त्रामध्ये नेमकं आपल्याला थोडंसं उलट करायचं आहे. स्थूल अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे ही व्याप्ती प्रामुख्यानं सर्वसमावेशक आहे की अर्थव्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाचा प्रामुख्यानं या ठिकाणी अभ्यास केला जातो. यामध्ये पहिला मुद्दा जर आपण बघितला तर साधारणपणे उत्पन्न व रोजगार सिद्धांत हा जर आपण पहिला मुद्दा बघितला तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे की स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांचा निश्चितपणे विश्लेषण करते. आता एक लक्षात घ्या की राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना ही सर्वसमावेशक आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, राष्ट्रीय उत्पन्न हा आपल्या देशाच्या विकासाचा आरसा असतो. लक्षात घ्या. आणि राष्ट्रीय उत्पन्न निर्माण जर आपण आकडा काढायचा असेल किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करायचा असेल तर अर्थव्यवस्थेतील सर्व घटकांचा आपल्याला विचार करावा लागेल. आता राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार पातळी कशा पद्धतीनं आहे याच्यावर सुद्धा अर्थव्यवस्थेचं राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला निश्चित झालेलं बघायला मिळतं. लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ अर्थव्यवस्थेचं राष्ट्रीय उत्पन्न आणि अर्थव्यवस्थेमध्ये असलेली रोजगार पातळी यांचा प्रामुख्यानं सर्वसमावेशक पद्धतीनं अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतो. लक्षात घ्या. एकंदरीत जर बघितलं तर अर्थव्यवस्थेमधले उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार यांच्यातील जे असणारे बदल आहेत किंवा यांच्यातील असणारे जे चढ उतार आहेत यांच्यातल्या कारणांचं स्पष्टीकरण प्रामुख्यानं स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न, आता उत्पन्नामध्ये आपण नंतर काही घटकांमध्ये आपण बघू की उत्पन्न अर्थव्यवस्थेतला प्रत्येक घटक हा उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट झालेला असतो आणि त्याला उत्पादनाच्या प्रक्रियेत समाविष्ट झाला म्हणून त्याला मोबदला मिळत असतो. त्या मोबदल्याची बेरीज आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण करत असतो. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 घटक उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये कोणत्या ना कोणत्या तरी कारणांमध्ये समाविष्ट झालेले बघायला मिळतात आणि त्यांनी उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला म्हणून त्यांना उत्पादनाचा मोबदला मिळत असतो. लक्षात घ्या. त्यामुळं भूमीला श्रम, भांडवलाला व्याज, भूमीला खंड, श्रमाला मजुरी, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा प्राप्त होत असतो. या उत्पन्नाची जर आपण बेरीज केली तरीसुद्धा आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा काय होऊ शकतो, समजू शकतो. लक्षात घ्या. तसंच की अर्थव्यवस्थेतील बेरोजगारीचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर इथं सूक्ष्म अर्थशास्त्राचा वापर करून चालणार नाही. लक्षात घ्या. इथं आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचाच वापर करावा लागेल. कारण बेकारी किंवा बेरोजगारीचा अभ्यास करायचा असेल तर मात्र आपल्याला संपूर्ण घटकांचा विचार करावा लागेल. संपूर्ण घटकांचा विचार केला तर अर्थव्यवस्थेतील बेकारी तुम्हाला लक्षात येणार आहे आणि मग तुम्ही त्याच्यावर उपाययोजना काय करू शकता, सांगू शकता. लक्षात घ्या. केवळ एका म्हणजे इथं म्हणून म्हटलं की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र ह्या प्रामुख्यानं जरी वेगवेगळ्या बाजू असल्या तरी त्या एकमेकाशी संबंधित आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र वेगळं आहे आणि स्थूल अर्थशास्त्र वेगळं आहे असं अजिबात नाही. लक्षात घ्या. ह्या दोन्हीच एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, ते परस्पर संबंधित आहेत. लक्षात घ्या. आता रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे सुद्धा प्रामुख्यानं जर समजून घ्यायचं असेल तर सुद्धा आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचा काय करावा लागतो, वापर करावा लागतो. लक्षात घ्या.
तर त्याचबरोबर अर्थव्यवस्थेतलं उपभोग फलन म्हणजे लोकांची उपभोग प्रवृत्ती कशी आहे, गुंतवणूक प्रवृत्ती कशी आहे, ज्याला आपण गुंतवणूक फलन म्हणतो, की याचासुद्धा अभ्यास करण्याची जबाबदारी किंवा हा सुद्धा अभ्यास करण्याचं काम प्रामुख्यानं स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून केलं जातं, लक्षात घ्या. दुसरं म्हणजे आता प्रत्येक व्यक्तीची उपभोग प्रवृत्ती वेगवेगळी असते. आपण हे म्हणजे जेव्हा सेकंड टर्ममध्ये आपण जेव्हा जाऊ आणि जेव्हा आपण स्थूल अर्थशास्त्राचा इन डिटेल अभ्यास करू तेव्हा प्रामुख्यानं आपण या उपभोग फलनाचा आणि गुंतवणूक फलनाचा आपण वापर करणार आहोत. कारण उपभोग प्रवृत्तीवर अनेक घटकांचा परिणाम होत असतो आणि त्या घटकांमध्ये प्रामुख्यानं मग कोणते घटक येतात याचा आपण विचार करणार आहोत, लक्षात घ्या. एकंदरीत जर बघितलं तर अर्थव्यवस्था स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा उत्पन्न आणि रोजगार सिद्धांताचं विश्लेषण करण्याची जबाबदारी ही प्रामुख्यानं स्थूल अर्थशास्त्रावर असलेली बघायला मिळते, लक्षात घ्या. प्रामुख्यानं दुसरा जर मुद्दा आपण बघितला तर जो आहे तो म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत हा दुसरा मुद्दा आपला येतो, लक्षात घ्या. याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जी किंमत पातळी कशी निश्चित होते किंवा त्यांच्यातल्या असणाऱ्या चढ उतारांची कारणं यांचं विश्लेषण प्रामुख्यानं आपल्याला केलेलं बघायला मिळतं, लक्षात घ्या. आणि हा स्थूल अर्थशास्त्राचा महत्त्वाचा भाग आहे. अर्थव्यवस्थेमध्ये किंमत पातळी ही सर्वसाधारण असली पाहिजे. वस्तूंच्या किमतीमध्ये बाजारपेठेमध्ये कायम चढ उतार होत असतो. केव्हा वस्तूंच्या किमती वाढत असतात, केव्हा वस्तूंच्या किमती कमी होत असतात. पण वस्तूंच्या किमती एकदम पण वाढून चालत नाही आहेत, म्हणजे ज्याला आपण अर्थव्यवस्थेमध्ये तेजी असं म्हणतो. आणि अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूंच्या किमती एकदम कमी पण होऊन चालत नाहीत, त्याला आपण मंदी म्हणतो. अर्थव्यवस्थेमध्ये ही दोन व्यापार चक्र आहेत, एक तेजी आणि मंदी, ही प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होत असतात आणि त्याच्यातून अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडत असतात. आता हे जे बदल घडतात या बदलांचा अभ्यास जर करायचा असेल तर प्रामुख्यानं आपल्याला कशाचा विचार करावा लागतो, या स्थूल अर्थशास्त्राचा विचार करावा लागतो. आणि म्हणून स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही खूप सर्वसमावेशक आहे, लक्षात घ्या. अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्र जर बघितलं तर साधारणपणे ती आपल्याला या पद्धतीनं बघायला मिळतात. ही अर्थव्यवस्थेमध्ये ही व्यापार चक्र येत असतात, लक्षात घ्या. हा जो इथला जो भाग दिसतो, लक्षात घ्या, हा जो भाग दिसतो हा प्रामुख्यानं याला आपण मंदी म्हणतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर हा जी अवस्था इथं हळूहळू वर जाते याला आपण ऊर्जित अवस्था म्हणतो. इथं जी भाग येतो त्याला आपण तेजी असं म्हणतो. पुन्हा अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्यानं मंदी याला सुरुवात होते, म्हणजे पुन्हा अर्थव्यवस्था डाऊनला जाते, पुन्हा ती मंदी येते, पुन्हा अर्थव्यवस्थेमध्ये ऊर्जित अवस्था येते, पुन्हा तेजी येते. याचा अर्थ की अर्थव्यवस्थेमध्ये सातत्यानं ही चक्र आपल्याला काय होतात प्रामुख्यानं बघायला मिळतात, लक्षात घ्या. आणि त्यामुळे या दोन चक्रांचा अभ्यास असणं म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये तेजी येण्याची नेमकी कारणं कोणती आहेत आणि तेजी आल्यानंतर त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत आणि अर्थव्यवस्थेमध्ये मंदी काय येते त्याच्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना आपण केल्या पाहिजेत याच्यासाठी प्रामुख्यानं स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. या दोन मुद्द्यांचा जर तुमच्या काही शंका असतील तर मला फोन करायला हरकत नाही, लक्षात घ्या. पुढचा दोन जे मुद्दे आहेत ते जाता जाता आपण थोडंसं घेऊया. आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत. प्रामुख्यानं आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी हे दोन शब्द वेगवेगळे आहेत, लक्षात घ्या. ज्याला आपण इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणतो. इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज आर द डिफरंट कन्सेप्ट. म्हणजे आर्थिक विकासाची संकल्पना ही प्रामुख्यानं विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि आर्थिक वृद्धीची संकल्पना ही प्रामुख्यानं आपल्याला विकसित देशांमध्ये बघायला मिळते. म्हणजे अमेरिका, इंग्लंड, जपान यासारख्या देशांमध्ये बघायला मिळते, लक्षात घ्या. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशांमध्ये या दोन संकल्पना कशा पद्धतीनं काम करतात याचा विचार केला जातो. कारण अल्पविकसित देशामध्ये दारिद्र्य आणि त्याची कारणं यांची स्पष्टीकरण करण्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचा वापर करावा लागतो, लक्षात घ्या. आणि मग त्या अनुषंगानं आपल्याला आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन संकल्पना आपल्याला काय कराव्या लागतात, बघाव्या लागतात, लक्षात घ्या. म्हणजे या आर्थिक वृद्धीचं आणि आर्थिक विकासाचं विश्लेषण देत असताना आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचा काय करावा लागतो, विचार करावा लागतो, लक्षात घ्या.
आणि शेवटचा जो मुद्दा आहे की विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत, हा जर आपण मुद्दा बघितलात तर प्रामुख्यानं स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत मध्ये प्रामुख्यानं एकूण राष्ट्रीय, मगाशी मी म्हटलं की अर्थव्यवस्थेमधला प्रत्येक घटक हा कोणत्या ना कोणत्या तरी उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये गुंतलेला असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं तुम्हाला बघायला मिळेल प्रामुख्यानं, म्हणजे इथं बघायला मिळेल की मगाशी मी जे सांगितलं की राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज आणि नफा हा महत्त्वाचा घटक आहे, सापेक्ष भागाशी निगडीत असतो. म्हणजे अर्थव्यवस्थेत खंड कुणाला मिळतो तर भूमीला मिळतो, वेतन कुणाला मिळतं, जो उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट झालेला मजूर आहे, श्रमिक आहे, त्याला वेतन मिळतं, आणि भांडवलाला व्याज मिळतं, आणि संयोजक याच्या 3 घटकांची प्रामुख्यानं साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. याला प्रामुख्यानं काय होत असतं की नफा मिळत असतो. म्हणजे याचा अर्थ की अर्थव्यवस्थेमध्ये जे विभाजन झालेलं आपल्याला हे बघायला मिळतं, त्या विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत हा प्रामुख्यानं स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून अभ्यास केला जातो, लक्षात घ्या. म्हणजे अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्नाचा मगाशी आपण जो उल्लेख केला तोच इथं भाग महत्त्वाचा आहे की हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केलं जातं, आणि मग खंड प्रामुख्यानं या गोष्टींचा जो काही सापेक्ष भागाशी निगडीत आहे याचा अभ्यास प्रामुख्यानं स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो, लक्षात घ्या. काही शंका तुमच्या असतील तर मला संपर्क साधायला हरकत नाही, लक्षात घ्या. माझा फोन नंबर आहे 99 22 41 46 52. तुम्ही याच्यावर फोन करू शकता आणि तुमच्या असणाऱ्या ज्या शंका आहेत या शंका तुम्ही दूर करू शकता. लवकरच आपलं कॉलेज सुरू होईल अशी आशा आहे. सुधारित आदेश आलेला आहे, कदाचित 15 जुलैपासून कॉलेज सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळं लवकरच भेटू. धन्यवाद.